मुलाचं लग्न करून सून घरी आणतात की इंटर्नशिपसाठी मुलगी. मला एक कळत नाही की जेव्हा मुलीला लग्न करून घरी आणतात तेव्हा ती मुलगी त्या नवीन घरामध्ये येऊन 10 लोकांबरोबर तिने ॲडजस्ट करायला पाहिजे असतं. पण त्याच घरातली ती 10 लोकं एक नवीन घरात आलेल्या माणसाबरोबर त्यांना ॲडजस्ट करायला होत नाही. ठीक आहे. आणि ती घरात आल्यानंतर तर मग सगळ्यांचं असं चालू होऊन जातं की आमच्याकडे तर हे असंच चालतं. तर म्हणजे मला एक कळत नाही आहे की हे घर आहे की गव्हर्नमेंट ऑफिसचं सर्क्युलर. म्हणजे ह्या लोकांनी सासू जे घरात बोलेल तेच करायचं असतं, जे घरातले सगळे बोलत असतील तेच करायचं असतं. कारण ती दुसऱ्या घरातून आलेली असते, तिचं तिथे काहीच नसतं. ठीक आहे. मला एक कळत नाही आहे की जेव्हा ती थोडं करून ॲडजस्ट करायचा प्रयत्न करत असते, तर मग नंतर मग सासूचं चालू असतं की आमच्या वेळेला आम्ही खूप सोसलं. मग काय? हा सफरिंग फॅमिली ट्रेडिशन आहे का? जे पास ऑन करायचं असतं जनरेशन टू जनरेशन. म्हणजे काय? म्हणजे काय वाटतं ह्या लोकांना? त्यांनी जी मुलगी आणली आहे घरामध्ये, तिने फक्त सहनच करायचं असतं. ठीक आहे. आणि मग जेव्हा तिच्या सहनशक्तीच्या बाहेर होतं, तेव्हा जर ती बाहेर जायचा प्रयत्न करते, मग ती ते लोकं अशा सुना त्यावेळेला वेगळ्या होतात. आणि मग त्या जेव्हा वेगळ्या होतात, तेव्हा त्यांना असं बोलायचं असतं, की आजकालच्या मुलींना घर नको. तर तसं नसतं. त्यांना घर हवं असतं, जेल नको असतं. कळलं? तर ह्यांना ना त्यांना त्या मुलींना आणलेल्या बायकांना जेलमध्ये ठेवायचं असतं. आणि मग ह्या लोकांना असं वाटतं, की ह्या मुलींनी आमचं घर तोडलं. पण हे असं नसतं. त्या मुलींना त्यांचा स्वाभिमान कळलेला असतो आणि त्यांना हे कळलेलं असतं, की जिथे स्वाभिमान नाहीये, जिथे आपली गरज नाहीये, तिथे आपली उपस्थितीच कशाला हवी असते. पण ह्या सासवांना असं वाटतं, की त्या सुनांचीच चूक असते. कारण सासवा तर ऑलवेज करेक्ट असतात. तुम्हाला काय वाटतं? चूक कोणाची असते? सासूची की सुनेची? कमेंट करून सांगा.